कागलचं राजकारण कोल्हापुरातच नाही तर अख्ख्या राज्यात गाजतंय। खरं तर एवढंसं गाव, पण डायरेक्ट 2 कॅबिनेट मंत्र्यांचा इंटरेस्ट आलाय आणि त्यामुळे लोक पण शॉक झाली। त्यातच एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांसाठी एकनाथ शिंदेंनी आपला दुसरा मोहरा पाठवलाय। त्यामुळे आता हसन मुश्रीफ काय करणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ। कागल नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांच्यामध्ये अनपेक्षित युती झाली। त्यामुळे कोल्हापुरातलं अख्खं राजकारण ढवळून निघालं, कारण मागचे काही महिने एकमेकांचे शत्रू असलेले सत्तेसाठी एकमेकांचे मित्र झाले। मुश्रीफ यांनी यावेळी त्यांच्या महायुतीचे खरे म्हणजे शिवसेनेच्या शिंदेंचे माजी खासदार असलेले संजय मंडलिक यांची माफी मागितली असली तरी एक प्रकारे संजय मंडलिकांची काडीमोड सुद्धा घेतला। त्यामुळे मुश्रीफ घाटगेंच्या डावात संजय मंडलिक एकटे पडल्याचं दिसून आलं। पण आता त्यांच्याही मदतीला आलेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर। त्यामुळे मुश्रीफ विरुद्ध आबिटकर असाच सामना बघायला मिळणार आहे। खरं तर आबिटकर आणि मुश्रीफ यांचं जुनं वैर आहे आणि त्याचं कारण सुद्धा तसं आहे, कारण कोल्हापूरचं पालकमंत्रीपद महायुतीमध्ये आबिटकरांकडे गेलं। त्यापूर्वी महाविकास आघाडी असताना ते मुश्रीफांकडे होतं। त्यामुळे मुश्रीफ नाराज झाले आणि त्यांच्यामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली। जिल्हा बँकेतही त्यांचं भांडण बघायला मिळालं आणि आता अशातच कागल नगर परिषदेत सुद्धा ते एकमेकांच्या समोर येणार आहेत। मुश्रीफांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या। कागल नगर परिषदेमध्ये एक निकाल सुद्धा लागला आणि बुधवारी म्हणजे काल प्रभाग 9 मध्ये 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि हसन मुश्रीफ यांच्या भावाच्या सुनबाई यांची बिनविरोध निवड झाली। सेहरनिदा या खरं तर हसन मुश्रीफ यांचे भाऊ असलेले अनवर मुश्रीफ यांच्या सुनबाई आहेत आणि त्या आता बिनविरोध आलेल्या आहेत। पण आता त्याच्यावरती सुद्धा खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। विशेषतः मंडलिक गटाकडनं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आमच्यावरती दबावतंत्राचा वापर होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आणि आता त्याचीच खबरदारी म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवले। याबाबत बोलताना मंडलिक असं म्हणाले की प्रभाग क्रमांक 9 मधून आम्ही एक 22 वर्षीय महिला उमेदवार रिंगणात उतरवली होती। खबरदारी म्हणून आपण बाहेर जाणार असल्याची माहिती आम्ही त्यांना दिली। मात्र कपडे आणण्यासाठी त्या कागलमध्ये त्यांच्या घरी गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना आर्थिक आमिष दाखवण्यात आलं आणि त्यांनी माघार घेतली। त्यामुळे आता मुश्रीफ समरजित सिंह घाटगे यांच्या युतीनंतर एकाकी पडलेले मंडलिक यांना भाजपचे नेते संजय घाटगे सुद्धा मदत करणार का हा सुद्धा प्रश्न आहे। दरम्यान कागल आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी घाटगे यांनी मदत करावी अशी गळ जी आहे ती आता मंडलिकांनी संजय घाटगे यांना घातलेली आहे। खरं तर या युतीमुळे कोणाचाही विश्वासघात होणार नाही असं जरी मुश्रीफांनी म्हटलेलं असलं तरी संजय मंडलिक चांगलेच अस्वस्थ झालेले आहेत आणि विरोधामध्ये उभेच आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं, कागलच्या सत्तेवरती कोण येतं, हसन मुश्रीफ आपली सत्ता राखणार का की त्या ठिकाणी संजय मंडलिक त्यांना धोबीपछाड देणार आणि प्रकाश आबिटकर यांची भूमिका किती महत्त्वाची ठरणार, सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मुश्रीफांचं वागणं पटतं का? ही जी युती केलेली आहे ती योग्य आहे का? त्यांच्या युती धर्माला धरून आहे का? सगळ्यावरती तुमची मतं वाचायला आवडतील। त्यामुळे सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।